विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी एम-एस-सी-आय-टी इरा सेशन 12 बघणार आहोत. तर यामधली आपण पहिली टेस्ट सोडवूया. सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू चेक फॉर स्पेलिंग मिस्टेक्स बिफोर सबमिटिंग एनी डॉक्युमेंट टू क्लायंट. हेन्स, चेक द स्पेलिंग मिस्टेक इन द गिवन डॉक्युमेंट. तर डॉक्युमेंट मधल्या स्पेलिंग मिस्टेक क्लिअर करायचे आहे. त्यासाठी रिव्ह्यू टॅबमध्ये इथे क्लिक करा. त्यामध्ये आल्यानंतर इथे स्पेलिंग अँड ग्रामर हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. त्यानंतर ओके करा. पुढचा प्रश्न आहे, टेम्पलेट स्कॅन इझी our workload and they increase efficiency in Microsoft Word. Search for an online template, bookmark and select the template, creative bookmark and create it. तर आपल्याला एक टेम्पलेट डाउनलोड करायचं आहे. त्यासाठी इथे सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट या सर्च बारमध्ये क्लिक करा. त्यानंतर हे समोर तुमच्या आलेले क्रिएटिव्ह बुकमार्क या टेम्पलेटवरती क्लिक करा. त्यानंतर इथे क्रिएट ऑप्शनला क्लिक करा. या ठिकाणी सिम्युलेशन क्वेश्चन टेस्ट पूर्ण झाली. आता आपण पुढची टेस्ट बघूया. सेल्फ पाथ लर्निंग. प्रोसीड करूया. स्टार्ट. फर्स्ट क्वेश्चन आहे, वाईल प्रूफ reading your report in my MS Word, you decide to check for grammar error to enhance its overall quality. Which of the following steps should you take to initiate a grammar check? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, navigate to review tab and click on spelling and grammar. Next question आहे, when working on a document with handwritten notes, which option help you review the content without seeing the ink annotation? तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, hide ink. Next question आहे, check the image and identify which of the following option will help you add a new comment to a text in your MS Word file. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड. Next question, to change the color of the bookmark template in MS Word, use the dash option under the format tab. तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा फोर्थ, shape fill. Next question, what is the purpose of bookmark in the context of book reading? तर याचा करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचा, to remember the page where we have taken a break. And last question, identify which of the following design display a bookmark. तर यामध्ये बुकमार्कची इमेज कोणती? तर 4 नंबरची जी इमेज आहे हे बुकमार्क्स आहेत. फोर्थ आन्सर याचं करेक्ट आहे. यानंतर आता आपण बघणार आहोत यामध्ये डू इट युअर सेल्फ. तर सुरू करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, ओपन अ MS Word document and enter text bookmark and apply bold it using home tab font group bold. सर्वात अगोदर आपल्याला वर्ड हे ऍप्लिकेशन ओपन करायचे. स्टार्ट बटनला क्लिक करा. त्यानंतर इथे वर्ड हे ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन झाल्यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंट घ्या. ब्लँक डॉक्युमेंट घेतल्यानंतर या ब्लँक डॉक्युमेंट मध्ये टाईप करा बुकमार्क. बुकमार्क टाईप झाल्यानंतर या बुकमार्क वर्डला सिलेक्ट करा आणि याला इथे बोल्ड हा फॉन्ट इफेक्ट अप्लाय करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट रेक्टँगल शेप युजिंग इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप. डॉक्युमेंट मध्ये आपल्याला एक रेक्टँगल शेप इन्सर्ट करायचा आहे. त्यासाठी सर्वात अगोदर इन्सर्ट टॅबला क्लिक करा. त्यानंतर शेप ऑप्शनला क्लिक करा. यामध्ये रेक्टँगल नावाचा हा एक शेप आहे, त्यावरती क्लिक करा आणि या पेज वरती कुठेही असा ड्रॉ करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट टेक्स्ट बी ऑसम and change its font color standard blue color using home tab font group and font color. तर बी ऑसम
हे जे टेक्स्ट आहे याचा फॉन्ट कलर ब्लू करायचा आपल्याला. स्क्रोल डाऊन करा, खाली खाली या. बी ऑसम हे जे टेक्स्ट आहे याला सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर याचा फॉन्ट कलर बदलायचा आहे. इथे आहे फॉन्ट कलर. त्या फॉन्ट कलर मध्ये ब्लू कलर जो आहे हा इथे ब्लू कलर आहे. त्याच्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट आहे in the given document, select the text, keep calm and read on and change its font size 26, font color to green using home tab font group. So keep calm and read on हे जे टेक्स्ट आहे याची फॉन्ट साईज आपल्याला 26 करायची. तर ते टेक्स्ट पहिले बघा. यामध्ये हे खाली या, इथे कीप क्लाम ऑन रीड रीड ऑन हे जे टेक्स्ट आहे सिलेक्ट करा. सिलेक्ट झाल्यानंतर सर्वात अगोदर याची फॉन्ट साईज 26 इथून करायची. 26 केल्यानंतर फॉन्ट कलर या ठिकाणी फॉन्ट कलर दिलाय तुम्हाला. इथे फॉन्ट कलरला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे ग्रीन या ऑप्शनला क्लिक करा आणि इथे सबमिट करा. Last question I in the given document select text, don't forget to be awesome and apply underline formatting using home tab font group. तर don't forget to be awesome and हे जे टेक्स्ट आहे याला अंडरलाईन करायची. स्क्रोल डाऊन करा. या ठिकाणी हे टेक्स्ट आहे हे असं सिलेक्ट करा. हे सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी अंडरलाईन हा जो ऑप्शन आहे यावरती क्लिक करा आणि नंतर सबमिट करा. अशा प्रकारे इथे डू इट युअर सेल्फ ही टेस्ट पूर्ण झाली आहे. याला येस एंड करा. यानंतर आपण बघणार आहोत आता सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे रिया नीड टू फाइंड द इन्सर्ट इमेज ऑप्शन इन हर ॲप्लिकेशन. She look at the top menu bar but gets confused. What should she explore? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, रिबन टॅब्स अँड टूलबार. नेक्स्ट क्वेश्चन आहे अमन इज टायपिंग फास्ट अँड मायक्रोसॉफ्ट वर्ड keeps changing it to the what feature is helping him. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑटो करेक्ट. Two students are working. One is editing image, the other is calculating exam marks. Who is using application software? Next correct answer is the third. Both are using application software. And next question, Rakesh save his file as .doc but cannot open it on his mobile. What might solve the problem? It's a correct answer is second. Try opening a word compatible app. Next आहे fifth question. A student click print but get blank pages. What should she check first? तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट, ink in the paper. Next, Raj need to calculate monthly electricity bill. What can help him automate calculation and totals? त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, MS Excel. Next आहे Shruti open a file and sees text button and picture neatly arranged in box. What is she looking at? त्याचं करेक्ट आन्सर आहे सेकंड, graphical user interface application software. Tushar made a PowerPoint but forget where he saved it. What is good practice next time? त्याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड, always save in now folder and note the name. Next, Meena is deciding between MS Excel and Microsoft PowerPoint for her science project. She needs to explain finding with picture and bullets point. Which one should she choose? तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, MS PowerPoint because it allows slides with picture and bullets. And last question, a file name project.exe is received by email. Shalini double click it thinking it's document. What risk is involved? Is the correct answer is second. It might be a harmful program. या ठिकाणी सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली. सेशन 12 इथे पूर्ण झाले.